गावाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तंटामुक्त पालखी पोहोचली यावर्षी. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. आपल्या चॅनलचं नाव आहे तेजस पंजे ब्लॉग्स. आपले ॲक्सेस बघा काय ठेवले. हा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आपल्या गावाची जत्रा आहे आज, म्हणजे आज पालखी सोहळा आहे, उद्या मानपान सोहळा आहे, तर त्याची तयारी तुम्हाला दाखवतो आता. चलो ब्लॉगमध्ये यायला घाबरतोय राहुल दादा आपला. गाडीला शेप देव मग जाऊ मंदिरात जाऊ. जरा केस पण जरा दादा गाडीला शेप दिलाय. हे बघा काय नाव तुझा? 5 मिनिटं झाली माझी वाट बघतो मी. आतमध्ये बसलो तू, त्याला व्हिडिओ यायचा होता. पॅन आहे आपला, पॅन बिग पॅन कर. हा चल बस. याला नेता मंदिरात जाऊ. तुम्हाला मंदिरात जाऊचं दाखवतो, सकाळचं दृश्य आणि रात्रीचं दृश्य म्हणजे कसं आहे. चला दोन शब्द हे शर्तीची बैल काही शर्तीची बैल बोल आता बोल चाल्या. कॅमेरा समोर बोलायला लाज वाटते, मागच्या बॅकग्राऊंडला आवाज देतो झाला. बॅकग्राऊंडलाच पैसे जास्त भेटतात. हो गे. हे आपल्या गावातली मंडळी आहेत, चकडेवाली सगळी. हाय गाईज. सर यांच्या मागे लागून आपल्या व्हिडिओ नंतर इंटरव्ह्यू घ्यायला, नंतर भेटले इंटरव्ह्यू. हो सर्व्हिस घेतले. हो सकाळचा व्ह्यू आहे, म्हणजे अजून काही जत्रा चालू झाली नाही, सगळी तयारी चालू आहे. संध्याकाळी सगळं इथे आता मी गाडी घेऊन आलोय. संध्याकाळी गाडी काय चालायला जागा राहणार नाही, एवढी पॅक होईल पूर्ण सजेल. घरी आलो, तयारी केली, जरा आंघोळ वगैरे फ्रेश झालो मस्तपैकी. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन करू, कारण की मगाशी मी आंघोळ नव्हती केली ना, म्हणून थोडं मंदिराच्या जवळ जरा थोडं वेगळंच वाटत होतं. आणि गावातले लोक होते म्हणून थोडंसं विचित्रच माझा अवतार होतं, म्हणून जरा लांब होतो. आता जाऊ मंदिरात, जाऊ दर्शन घेऊ. तुम्हाला आता मंदिर आता तू काय होतं त्याला अंदर से दिखा दो. पालखी आहे ना आपल्या आज. पालखी आहे. प्रेम दिल ती मयूर वहिनी इथं दादाकडे. फुल एन्जॉय. रातचे काय प्रोग्राम आहे दाखवूया ना, मस्त ड्रेसिंग वगैरे आपली. हा मयूर भाऊ तुमचा चॅनल आहे ना? हो आहे ना, नाव सांग. मयूर भोईर. अख्खा नाव सांग ना. मयूर भोईरच आपलं नाव. त्याच्यावर काय सगळं करा. आज सकाळची कामं जेवढी होती तेवढी सगळी कामं केली मी. मंदिरात पाया पण पडलो. प्रेम आणायची होती पालखी, ती पण आणली. आता दुकानावर जायचं आपल्याला. दुकानावर जाऊन कसं संध्या आज जरा सॅटर्डे आहे ना, दुकानात जरा गर्दी असेल. संध्याकाळी 7 पर्यंत येऊ, मग पालखीला डायरेक्ट पालखीत भेटू. चला निखिलला मला घ्यायला आलं दुकानावर गाडी करायला आणि फोन केला. हे बोलतो आता आंघोळ करून पालखीला जाऊ. पालखी तर निघली. आम्हाला लेट झाल्या म्हणजे पोचू, टायमावर पोचू आम्ही. असं काही नाही आवडलं. जिथून माझ्या सांगत होतं तिथे आम्ही 100 नाही 200% पोचू आम्ही. आता डायरेक्ट पालखीत भेटू तयारी करून.
बंद झाला रे, बंद झाला. मी नाही मास घेतला ना, बंद झाला. काय मध्ये हा बघा तेजा ए पब्लिक, आमचा मंडळ नाचून नाचून थकलाय आता. हेमंत, 2 शब्द बोला जत्रेबद्दल. ए तामार गप्पस, यो कोण तांब्या माझ्या नात्यान कोण लागते. जर पहिलं तुम्ही ब्लॉग बघता तुम्हाला माहित असेल, कमेंट बॉक्स मध्ये लिहा यो कोण आहे माझा. तुला माहित आहे कोण आहे? आज या ठिकाणी गावदेवी यात्रोत्सवाच्या निमित्ताने खास करून मी देवी मातेचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. आणि खरोखरच देवी मातेचं दर्शन घेतल्यानंतर ह्या गावातील जी काही देवी मातेची भक्त मंडळी आहेत आपण पाहिलं असेल, खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आली. आता देखील आम्ही मंदिरात चाललो आहे, पालखीचं दर्शन घेतलं. खरोखरच एकंदरीत चांगला प्रतिसाद हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि मी त्याबद्दल अक्षरशः भगवंताचे, ईश्वराचे आणि देवी मातेचे आभार मानतो. धन्यवाद. बाल्या मामाचा जेव्हा मी उंबाटाचा एकटा टायगर याच्या बाल्यामामा शिव कुठलाही बी माणूस उंबाटे गावात फिरणार नाही म्हणजे नाही. एकच वादा बाल्यामामा, बस, बाकी संपला विषय. असं कुठलंच गाव नाही मी तर बाल्यामामाचा नाव नाही म्हणतो टायगर बोलू शकतं.
घेणार मी फायनली पालखी पोहोचली मंदिरामध्ये. वाजलेत किती? माझा तोंडी टाकू हा तू भारी दिसते रे बाबा. आमच्या भारी ना रे आका गुलाल उडतो तुझ्या तोंडावर. रात्रीचे वाजले 2. पालखी पोहोचली मंदिरात सुखरूप न भांडण करता. पहिल्यांदा हा पालखी सक्सेसफुल झाली. हा पालखी मिशन सक्सेसफुल. तंटामुक्त पालखी पोहोचली यावर्षी. हा जास्त मी काय बोलत नाही. बालेमामा पण आलेले आपले आणि कपिल पाटील साहेब पण आलेले. साहेब नाही बोलताय ना, कपिल पाटील आलेले. हा आलेले. कपिल पाटील साहेब नाही भेटले आपल्याला, बालेमामा भेटले आपले. बालेमामा जरा जवळ होते. बसू दे. निखिल त्याला घरी सोडलाय आता. हा ब्लॉग एंड करायचा टाइम चालू आहे. हे बरं मला नाही विचारलं जेवताना चालू आहे. अरे बरोबर ना नले झाल्या गपचूप गपचूप ना. हा मला पण जेवण्याचं मन चालू आहे आता. मीच दिसेल तुला घरी दाखवेन मी. दाखव तुला नाही दाखवीत. चल हे बघ निखिल शेट पर्शियन कॅट. ए आला काला डोळे तिचा डोले कुठे नाक कुठे काही समजे नाही. हा तर हा ब्लॉग आता एंड करतो. हे बघ असं बॅकग्राऊंड लावा दिलं झालं डेकोर देते ना. हा दरिद्र झालं. इथं बसतो. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटून आपण उद्याचा ब्लॉग पण मानपान सोलापूर्ण
उद्या जायचं पंकज संचित जायचं हा संध्याकाळी अजून एक आपल्याला आलंच पण आहे जवळच्या मित्राची आपल्या कार्यक्रम बरंच दाखवायचं नाही हॅपी देव कर हा ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय